चला, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 हिस्ट्रीचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर बघूयात. सगळ्यात पहिला जो आहे बघा, जोड्या लावा. याच्यामध्ये जोड्या लावा जरा जास्त प्रश्न आहेत हिस्ट्रीमध्ये आणि व्यक्तिनिष्ठ प्रश्न, जी हिस्ट्रीची खासियत राहिली आहे आधीपासून. सो संगीत सौभद्र जे आहे, थोरले माधव पेशवे, जानकी आणि आंधळ्यांची शाळा, ही नाटक आहेत बघा. याचं उत्तर जे आहे तर ते 3 आहे. संगीत सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्कर जे आहे, त्याच्यानंतर थोरले माधवराव पेशवे जे आहेत तर ते विजय कीर्तने, जानकी जे आहे नासी फळके आणि आंधळ्यांची शाळा व्ही वर्तक जे आहेत बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो आहे तो म्हणजे परत जोड्या लावा आहे. हिच्यामध्ये कसं आहे ना की वाघभट जो होता बघा, अष्टांग संग्रह त्याने लिहिलेलं आहे. बीचं 2च एक आहे, इथूनच हे येऊन जातं. वराहमिहीर जे आहे बघा तर पंचसिद्धांतिका. ईश्वर कृष्ण जे आहे तर सांख्यकारिका आणि प्रसतपद वैशेषिक सूत्र. 1:1, 2:2, 3:3, 4:4. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 64 मध्ये, 1864 मध्ये एका संस्कृत विद्वानाने कट्टर समाज सुधारकाने समाज सुधारणांच्या कार्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला होता. ते कोण होते? विष्णू शास्त्री पंडित जे आहे बघा. ओके, त्याच्यानंतर सुफी संप्रदाय जे आहे त्याच्या साधनेमध्ये कुठल्या 3 क्रियांचा समावेश होतो? मुजाहदा, जिक्र आणि मरकात. आता काही ठिकाणी हा रेफरन्स पण दिलेला आहे. सो आयोगाचं उत्तर आल्यानंतर बघू, पण आपल्याला जास्तीचे जे सोर्सेस मिळतात ते चौथ्या याचे मिळतात. सो 2 and 4 मध्ये बघूयात आयोगाचं उत्तर काय. भुसावळ बॉम्ब खटला जो आहे त्याच्यामध्ये कुणाला पकडलं होतं? तर भुसावळ बॉम्ब खटल्यामध्ये सदाशिव मलकापूरकर जे आहे ते अॅक्युज होते. त्यानंतर पुढील वाक्यामध्ये वर्णन केलेले समाज सुधारक ओळखा. आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं. ओके, शिक्षणाचे कट्टर समर्थक होते, बालविवाहाच्या विरोधात होते, मुलामुलींचे विवाह जोडीदार निवडण्यास ते समर्थ झाल्यानंतर केले, पुनर्विवाहाचं समर्थन केलं, विधवा पुनर्विवाह, विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली होती. सो रा गो भांडारकर इज द आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, इथेही जोड्या लावा आहे. वेगवेगळ्या कलाकृती आहेत बघा. हर्षचरित्र जे आहे बाणभट्टांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे मालविका अग्निमित्रम जे आहे कालिदास, याच्यावर ऑलरेडी प्रश्न आहेत. मुद्रा राक्षस विशाखा दत्त जे आहे बघा. मालती माधव जे आहे बहुभूती. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, पुढचा जो प्रश्न आहे आपला तर तो 8व्या नंबरचा प्रश्न जो आहे बघा. अनंतदेव गंगाधर, कमलाकर भट्ट आणि कृष्णदास कविगर, आणि त्यांचे परत ग्रंथ जे आहेत बघा. तर हिच्यामध्ये जे आहे अनंतदेव जे आहे तर त्यांनी संस्कार कौस्तुभ जे आहे. आता ह्या पेपर नंतर आपल्याला एवढं क्लिअर आहे की व्यक्तींचं साहित्य, एन्शियंट मिडिवलचे प्रश्न जरा जास्त आहेत. तिच्यामधल्या कलाकृती ज्या आहेत, साहित्यिक कलाकृती, ती जास्त प्रश्न आहेत. मग त्यानुसार आपण जे आहे अभ्यास करणं अपेक्षित आहे बघा. याचं उत्तर जे आहे तर ते 2 आहे. 1:4 जे आहे संस्कार कौस्तुभ. त्याच्यानंतर गंगाधर जे आहेत मनोरमा. त्याच्यानंतर कमलाकर भट जे आहे निर्णय सिंधू, आणि कृष्णराज कविराज जे आहे तो चैतन्य चरितामृत जे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा 9वा प्रश्न. आता इथं काय होतं ना, इब्न बतुता जे आहे, इब्न बतुता रेहला जे आहे बघा, किताब उर रेहलाह. सो सीचं जे आहे 2. आता हे खूप फेमस आहे आणि सीचं 2 तुम्हाला इथं भेटतं. त्याच्यामुळे 9व्याचं उत्तर जे आहे तो इब्न बतुता आपल्याला देऊन जातो, हा ना. इब्न बतुतावर गाणं पण बनवलंय बॉलिवूडवाल्यांनी. सो बेसिकली जे आहे, बाकी मग तुम्हाला बर्नी जे आहे, फतवा हे जहानदरी आहे, किंवा ख्वाजा अबू मलिक इसामी जे आहे त्याचं फतू उज सलातीन आहे. अहमद यादगारचं जे आहे तारीख ए सलातीन अफगाण. आता पेपर सेटरचं गणित असं आहे की तुम्हाला किमान गोष्टी माहित पाहिजे. म्हणजे खूप जास्तीची माहिती नसली तरी किमान तुम्हाला हा माहित असला तर जोडी लागू शकते तुमची. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, पुढचा जो प्रश्न आहे ऑगस्ट ऑफर जे आहे, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापन करण्यास मदत केली जाईल असं म्हटलं होतं. गव्हर्नर जनरलच्या मंडळमध्ये काही भारतीय घेतले जातील. सो त्यांचा कन्सर्न होता सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आम्ही डील करू, जे आपल्याला अपेक्षित नव्हतं. सो दोन्ही तरतुदीच्या मधल्या बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर 11वा जो प्रश्न आहे, आदिलशहाचा वजीर हेमू जे आहे त्याच्या बाबतीमधली विधानं. आता बघा, पानिपतच्या दुसऱ्या युद्धात अकबरावर विजय मिळवला होता, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे डी हे तर गेलं बघा. आता आदिलशहाने हेमूला विक्रमाजित ही उपाधी दिली होती आणि 22 लढाईपैकी एकही लढाई तो जो आहे पराभूत झाला नव्हता वगैरे. आता मूळ काय आहे ना की इथं त्याच्या ज्या कारकिर्दीचा प्रारंभ आहे बाजार अधीक्षक, तर हा रेफरन्सही आपल्याला मिळतो. काही ठिकाणी जे आहे की सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं अजून कामाचं स्वरूप वेगळं दाखवलेलं, नंतर बाजार अधीक्षक केला वगैरे. पण मोस्ट प्रॉब्ली जे आहे याचं उत्तर जे आहे ABC. पण याच्याबद्दल जे आहे आयोग काय म्हणतात तो पण एक कन्सर्न आपला असणार आहे बघा. ओके, शेवटी आयोगाची आन्सर की आयोगाचे तज्ज्ञ आणि आयोगाचा जो रेफरन्स आहे तो मॅटर करतो.
12 जे आहे बघा, आता हे परत जोड्या आहे. सिंद्रीला काय आहे, खतांचा कारखाना आहे बघा. चित्तरंजन रेल्वे इंजिन, पेरंबपूर रेल्वे डबा आणि पिंपरी जे आहे आपलं पेनिसिलिन जे आहे. सो याचं जे उत्तर आहे एकास एक, त्याच्यानंतर जे आहे 2-3 जे आहे बघा. सो आन्सर 2 आहे इथं. ओके. त्याच्यानंतर 13 नंबरचा जो प्रश्न आहे, हा 13 नंबरचा प्रश्न 1853 चार्टर ऍक्ट संबंधीचा आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचं कार्यक्षेत्र जे आहे स्वतंत्र असलं पाहिजे. बरोबर होतं याच्यामध्ये की मोठ्या उच्च पदस्थांचं वेतन कमी करण्यात यावं, नवीन कायदे मंडळाची निर्मिती करून भारतीयांना प्रतिनिधित्व द्या, मीठ, अबकारी, मुद्रा कर समाप्त करण्यात यावा. आता याच्यामध्ये बघा वरील पैकी कोणते नाही, हा एक ऑप्शन टाकला इथं. ही पण गोष्ट होती. एबीसी इज द आन्सर आपण घेऊ शकतो. आणि हे जे आहे तर हे त्यांच्या ओरिजिनल याच्यामध्ये होतं, पेटिशन मध्ये नव्हतं. तो ओरिजिनल पेटिशनचा भाग हे होतं. सो बेसिकली जे आहे 13चं उत्तर जे आहे ते सी. देन नेक्स्ट वन 14, राजघराणी आणि त्यांचे राज्य जे आहे बघा. 14 नंबरचा जो प्रश्न आहे आपला. सो याच्यामध्ये मैत्रक, चमुहार, गुर्जर जे आहे. सो आन्सर जे आहे एकास एक, 2-2, 3-3, 4-4. आता इथं काय आहे ना की तुम्हाला हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये जे खूप मिसलिनियस प्रश्न आलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसतो. मैत्रक, वल्भी, चौमान, शाकंभरी, गुर्जर, भोज आणि परमार घार जे आहे. आणि याच्यातला जो शेवटचा प्रश्न आहे बघा, तो अगेन लेखक आणि त्यांचं जे आहे तर ते साहित्य ग्रंथ जे आहेत. सो हिच्यामध्ये स्टोरिया द मोगार जे आहे निकोलो मनुचीनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर बर्नियारनी लिहिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया विलियम फॉस्टर आहे आणि हिस्टोरिकल फ्रेगमेंट रॉबर्ट आहे बघा. ओके. सो 3, 4 आणि 2, 1. सो आन्सर इज 2. सो हे हिस्ट्रीचे प्रश्न होते. आयोगाच्या आन्सर कीनुसार काही चेंजेस असले तर ते त्या काळामध्ये आपण बघू. ओके.